महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर 11 एप्रिल रोजी विशाल अहिरे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी भयाड हल्ला केला असून त्यांना अटक करण्यात यावी व त्यांच्यावर मोका लावण्यात यावा या मागणीसाठी जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांना यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे। मुकुंद सपकाळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला असून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सव समितीचे जळगाव शहराचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर दिनांक 11 एप्रिल रोजी प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण सोनवणे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांची भेट घेतली असून तीव्र शब्दात यावेळी निषेध नोंदवला आहे। आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण सोनवणे, भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक जाधव, प्राध्यापक प्रीतीलाल पवार आदींची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भातली माहिती आज दिनांक 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता अजिंठा विश्रामगृह येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे। मी माझ्या वैयक्तिक कामासाठी जळगावमध्ये आलो होतो आणि त्यावेळेस बहुजन समाजात काम करणारे मुकुंद सपकाळे जे महायुतीच्या प्रचारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सक्रिय होते ते मला भेटले आणि त्यांच्या संदर्भात जो 11 एप्रिलला हल्ल्याचा प्रकार घडला आणि जळगावसारख्या सिटीमध्ये भर चौकामध्ये त्यांच्यावरती जो हल्ला झाला, सर्वप्रथम त्या घटनेचा मी निषेध करतो आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे। या निमित्तानं मी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि पोलीस अधीक्षकांना त्या संदर्भामध्ये मी सांगितलं की हे जे ज्यांनी हल्ला केलेला आहे ते सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्यावरती जळगाव जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। आज हल्ल्याला जवळपास 15 दिवस पूर्ण होत आहेत। काही त्यातले आरोपी जे आहेत ते अँटीसेप्टरी बेलसाठी सुद्धा अप्लाय करत आहेत। असं असताना पोलीस यंत्रणा हातावर हात धरून का बसलेली आहे? या गुन्हेगारांना ताबडतोब अटक केली गेली पाहिजे। त्यांच्या अंतर्गत संघटित गुन्हेगारी असतील किंवा त्यांचे इतरसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर धंदे असल्याची माहिती मला मिळते आहे, तर त्यांच्या धंद्यांवरती सुद्धा पोलिसांनी चाप आणली पाहिजे आणि मोकोका अंतर्गत असेल त्या संदर्भातली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। मी इथून मुंबईला गेल्यानंतर या संदर्भात गृहमंत्र्यांशी बोलून किंवा आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे विषय काढून या संदर्भात ताबडतोब लवकरात लवकर काही कारवाई करता येईल का त्या संदर्भात त्यांना मी विनंती करतो। जळगाव जिल्ह्यामध्ये भरदिवसा अशा प्रकारे ही घटना घडते आहे। कुठेतरी या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे। गृह खात्याचा कंट्रोल नाही का? गृह खाते वेळोवेळी आपल्या पद्धतीनं त्या संदर्भात आदेश देत असतं आणि ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या संदर्भात अतिशय सक्त आहेत, कडक आहेत। पण इथल्या पोलीस प्रशासनाचा कुठला तरी कमतरता किंवा कुठेतरी हलगर्जीपणा आम्हाला जाणवतो आहे। तर आमची त्यासाठीच मी पोलीस अधीक्षकांना भेटलो आहे आणि त्यांना त्या संदर्भात विनंती केली की अशा प्रकारे चालणार नाही, ही तपासामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची कुचराई बाळगता कामा नये, याच्यावरती ताबडतोब कारवाई व्हावी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्या मागे कोणी षडयंत्रकारी आहे का त्याचासुद्धा तपास पोलिसांनी घेतला पाहिजे।